त्या मेधातिथी नावाच्या ऋषीच्या ती आश्रमात गेली. आश्रमात गेल्यानंतर तिनं तो यज्ञकुंड बघितला आणि त्याच क्षणामध्ये तिनं त्या अग्नीला स्वतःचं शरीर अर्पण करून टाकलं. तिचं स्वतःचं शरीर तिनं विसर्जित करून टाकलं. मग आता हे मेधातिथी ऋषी यांना तर असं वाटलं बा माझी तर कुठल्याच प्रकारची याच्यामध्ये चूक नव्हती. ही कोण दिव्य स्त्री आली आणि माझ्या चालू असलेल्या यज्ञामध्ये म्हणे हिचं स्वतःचं देहार्पण करून टाकलेलं आहे म्हणे. असं म्हणून नंतर पुढं त्या ऋषींनी सुद्धा थोडासा ध्यान लावून हा काय प्रकार आहे याची थोडीशी माहिती काढून घेतली. आणि मग त्यांना जेव्हा कळालं तेव्हा ते फक्त हसले. कारण त्याचं कारण आता पुढच्या ओळीमध्ये दिली. आणि तदनंतर त्या पूर्ण हुताशनाने म्हणजे तिथल्या त्या अग्नीच्या ज्वाळाने तिचं पूर्ण शरीर हे शुद्ध झालं. पूर्ण शरीर तर शुद्ध झालं. आणि तदनंतर ती सूर्यमंडळी ती गेली. सूर्यमंडळी गेल्यानंतर तिथे भगवान सूर्यनारायणाचा जो एक रथ होता त्या रथामध्ये ती बसली. आणि त्याच वेळेस त्याचे दोन भाग तयार होतात. एका भागाचं नाव होतं प्रातःसंध्या आणि एका भागाचं नाव होतं सायं संध्या. प्रातःसंध्या म्हणजे तिचं रूप कसं होतं, तिचं वर्णन कसं होतं, जसं सूर्य उगवत असताना पूर्वेला जी आकाशाची लाली असते त्याप्रमाणे त्या प्रातःसंध्येचं रूप होतं. आणि सायं संध्या म्हणजे अस्ताचलाला जाणारा तो सूर्य आणि त्याची ती लाली अशा प्रमाणे तिची ती कांती होती. म्हणून प्रातःसंध्या करताना प्रातःसंध्या जर केली तर देवयज्ञाचं पुण्य लागतं. देवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रातःसंध्येला महत्त्व आहे आणि पितरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सायं संध्येला महत्त्व आहे. कारण हे पितर सुद्धा त्या संध्येनंच निर्माण केले. हे पितर म्हणजे त्या संध्येचे पुत्र या अर्थाने. आणि तदनंतर मग आता इकडं तर यांनी त्याच्या शरीरातून ते दोन आत्मे तर निघून गेले. एक प्रातःसंध्या झाली, एक सायं संध्या झाली. पण त्याचबरोबर यांनी त्या अग्नीमध्ये हात घालून अजून एक सुंदर अशा प्रकारची कन्या या मेधातिथी ऋषींनी बाहेर काढली. तिचं नाव होतं अग्निदत्त. अग्निदत्त हे तिचं नाव होतं. सॉरी, तिचं नाव अरुंधती हे तिचं नाव. तिचं अरुंधती हे त्यांनी नामाभिधान ठेवलं. आणि नंतर मग ही अरुंधती तिच्यावरती त्यांनी पूर्ण अशा प्रकारचे सर्व संस्कार त्यांनी तिथे केले होते. अत्यंत लाघवी, अत्यंत गोड अशा प्रकारची ही बालिका जेव्हा त्यांच्या आश्रमामध्ये हळूहळू मोठी होत होती त्याबरोबर सर्व वेदांचा अध्ययन या मेधातिथी ऋषींनी तिच्याकडून करून घेतली. आणि मग जेव्हा ती वयात आली तदनंतर मग पुन्हा तिला विचारलं की आता बेटा तुझं बाळा, आता तुझं विवाहाचं वय झालेलं आहे. आणि मग त्याच वेळेस भगवान विष्णू, रुद्र आणि ब्रह्मा हे तिघजण तिथं आले. आणि मग ब्रह्माने सांगितलं की तिचं शरीर जेव्हा त्या अग्नीमध्ये अर्पण करत होती त्याच वेळेस तिच्या मनामध्ये वसिष्ठांबद्दलचा भाव हिच्या अंतःकरणात होता. म्हणजे कारण काय, त्या वसिष्ठांनी तिला तो गुरुमंत्र दिलेला होता. त्या वसिष्ठांनी तिला तो गुरुमंत्र दिलेला होता. त्याच्यामुळे हा भाव तिच्या मनात होता. आणि वसिष्ठ म्हणजे कोण, ज्या सप्तऋषींची आपण नावं घेतो. आणि जेव्हा संध्या करत असतो तेव्हा प्राणायाम हा त्याच्यामधला एक विधी असतो. आणि त्याच्यामध्ये या सप्तऋषींमध्ये 6व्या नंबरला जे आहेत तर ते वसिष्ठ आहे. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये जेव्हा आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे तारकापुंज आपण बघतो ना, त्याचप्रमाणे सप्तऋषी सुद्धा तिथे उदयाला येतात. आणि हे सप्तऋषी यांना जर ओळखायचं असेल आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर वसिष्ठांना ओळखायचं असेल
तर एक अंधुक तारा ज्याच्या खाली आहे ते वसिष्ठ, आणि तो अंधुक तारा म्हणजे ती आमची अरुंधती. विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ आणि काश्यप हे ते सप्तऋषी आहेत. या सप्तऋषींमध्ये म्हणून 6व्या नावाला वसिष्ठांचं नाव आहे. आणि मग या दोघांचाही त्यांनी तिथे तो विवाह तो लावून दिलेला आहे. झाला आता या दोघांचा विवाह झाला. हे दोघेही पुढे त्यांचा विवाह करण्यासाठी पुढे ते निघून गेले. त्यांचा विवाह झाला. तदनंतर काय झालं, ब्रह्माच्या मनामध्ये सल निर्माण झालं. अरे माझ्या मनामध्ये काम निर्माण केलं ना म्हणे, शिवाच्या आज्ञेनं मी मदनाला निर्माण केलेलं म्हणे. आता ठीक आहे म्हणे, आता मी असं करतो म्हणे, आपण आता शिवाचंच लग्नाचं बघू. मग ब्रह्मदेवानं काय केलं, त्या मदनाला सांगितलं, आता एक काम कर म्हणे, हा शिव जिथं तपश्चर्याला बसलेला आहे म्हणे, तिथं तू जा म्हणे, आणि तुझं एक कामास्त्र जे आहे म्हणे ते तुझ्या भगवान शिवावरती सोडून दे. बघा आता याची म्हणजे कशा प्रकारे मनुष्य विचार करतो, क्रोधामध्ये मनुष्य कशा प्रकारे विचार करतो. आणि मदनाला पण वाटलं की ठीक आहे म्हणे, ब्रह्मदेवा तुम्ही शाप दिला ना म्हणे, म्हणून काय होईल म्हणे, ते त्यांचा तिसरा नेत्र उघडतील म्हणे, आणि मी जाऊन दग्ध होऊन जाईल म्हणे, म्हणजे माझा पुन्हा एकदा उद्धार होऊन जाईल म्हणे. ठीक आहे म्हणे. मग अशा पद्धतीनं हा मदन जो आहे हा जाताना हा एकटा गेला नाही, सोबत हा वसंत ऋतूला घेऊन गेला, वसंताला सोबत घेऊन गेला. आणि भगवान शिव जिथं बसले होते तिथं जाऊन याने याचं कामास्त्र वापरलं. तदनंतर वसंताने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत मनमोहक, अत्यंत सुवासिक अशा प्रकारच्या काही लता, काही वेली, काही पुष्प, ते जे झाडं असे त्यांनी तिथे निर्माण केले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे काही त्याने तिथे मोरासारखे असलेले असे काही त्यानं प्राणी तिथे निर्माण केले. आणि सगळ्यातून होईल की काय, तर फक्त शिवाचं लक्ष हे विचलित होईल या कारणाने त्याने एकदा प्रयत्न केले. थकला कशी, थकला कारण तो परमपिता शिव, अरे सृष्टी ज्याने निर्माण केली, थकून गेला. ठीक आहे म्हणे, हा पुन्हा निराशून पाठीमागे आला. हा निराशून पुन्हा एकदा पाठीमागे आला. तदनंतर काही काळ नंतर पुन्हा ब्रह्मदेवानी जाऊ दिला. आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मग मदनानेच त्यांना सांगितलं की म्हणे आता असं आहे म्हणे, आता खूप दिवस झाले म्हणे, मी पुन्हा एकदा जाऊन माझा प्रयत्न करून बघतो म्हणे. ठीक आहे म्हणे, जा म्हणे, पण यावेळेस जाशील तर एकटा नको जाऊ म्हणे, रतीला सोबत घेऊन जा म्हणे. रतीला सोबत घेऊन जातात, सोबत वसंताला घेऊन जातात. आणि त्याच वेळेस या गोष्टीचा त्या ब्रह्माला इतका राग येतो की त्याच्या नाकातून एक जोरात अशा प्रकारचा हुंकार बाहेर पडतो. जोरात अशा प्रकारचा एक हुंकार बाहेर पडतो आणि त्याच्यातून काही गण बाहेर निघतात आणि ते गण सतत ओरडत असतात, मारा 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 मारा. आणि म्हणून त्या गणांचंच नाव मारा गण असं त्या गणांचं नाव ठेवलेलं आहे. आणि मग ते ब्रह्मदेव त्याला सांगतात की तू आता यंदा घेऊन जा म्हणे ती, आणि बघ म्हणे. ठीक आहे. मग मदन, रती, वसंत आणि हे मारागण हे सर्व लावाजामा पुन्हा एकदा जिथं भगवान शिव तपश्चर्या करत असतात तिथं जातात. तिथे गेल्यानंतर पुन्हा हे यांचं कामास्त्र सोडतात, पण ते अजिबात विचलित होत नाही. त्यांची तपश्चर्या जी आहे त्यांची तपश्चर्या ही तशीच चालू असते. तदनंतर हे पुन्हा हतबल होतात, हे पुन्हा एकदा हतबल होतात आणि हे नंतर तदनंतर हे तिथनं निघून येतात. पण ब्रह्मदेवाच्या मनातनं काही ही सल जात नाही. आणि ब्रह्मदेव असं ठरवतात की मीच आता भगवान शंकराचं लग्न केल्याशिवाय मी तर काही राहणार नाही,
मग आता पुढं मी काय करायचं? तर मग त्याच वेळेस जे आहे म्हणजे स्वतः इथं ब्रह्मदेव जे आहे ते स्वतः इथं तपश्चर्याला बसतात.